धावं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयद्बलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहे पायावरे। आवार करे मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठ्ठल विठ्ठल। झुंजारते एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातणे त्या गोविंदासने गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे बैसलासे प्रस्तुत। प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारायांचा संतांचा अंतर्बाह्यवलोकन सांगणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू असलेले हे बाल सुसंस्कार शिबिर आणि या शिबिरातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा बाबांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी बाबांचा आभारी आहे। या शिबिराचंच नाव काय तर बाल सुसंस्कार शिबिर। आपला मुलगा हा संस्कारवान बनावा, त्याला चांगलं व्यसन लागावं, त्याला चांगलं वळण लागावं, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागू नये त्याकरता हे बाल सुसंस्कार शिबिर आहे। विठ्ठल विठ्ठल। बाबांनी मला 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याचा मान दिला, त्याबद्दल मी बाबांचा आभारी आहे। जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संतांचं अंतर्बाह्यवलोकन वर्णन करतात। आपल्याला पहिला प्रश्न असा निर्माण होईल की जगद्गुरु तुकोबारांना संतांची लक्षणे का सांगितली, तर त्याचं उत्तर असं आहे की आपण आपल्या जीवनाची सफलता, आपल्या जीवनाची सार्थकता ही परमात्मा प्राप्ती संसारिक वस्तू म्हणजे समजतो, म्हणजेच बायका मुलं घरदार। तर आपली सफलता, आपल्या जीवनाची सार्थकता ही सांसारिक गोष्टीमध्ये नाही तर ती परमात्मा प्राप्तीमध्ये आहे। विठ्ठल विठ्ठल। म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, श्रुती माता सुद्धा नरदेहाची सार्थकता ही परमात्मा प्राप्तीमध्ये आहे असं सांगते।
पण काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांना विचारू लागले, पण तुकोबाराय, पण ही प्राप्ती नेमकी होते कोणाकडून, कोणाच्या माध्यमातून होते? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे मी नाही सांगत, तर वेद शास्त्र पुराण उपनिषदे सर्व एका मुखाने सांगतात, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, विठ्ठल विठ्ठल. त्याचा जर विचार केला तर गीता काय सांगते, तत्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया उपत्यक्षंती ते ज्ञान ज्ञानिनस तत्वदर्शिन. आता भागवत एक महापुराण आहे, तेही ते सांगतात, तस्मात् गुरु प्रपद्यन्ते जिज्ञासुस्ते उत्तमम शब्दे परिचय निष्णांतम ब्रह्मण्योपशमगयम, विठ्ठल विठ्ठल. आता आपण संतांचा विचार करा, संत सुद्धा एका मुखाने ते सांगतात. सर्वात पहिला आपण ज्ञानोबारायांना विचारू की तुमचा उद्धार कोणामुळे झाला? ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धारिलो गुरु कृपे, मज हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार करू, म्हणून विशेषू आत्या धरू विवेकावरी, विठ्ठल. आता नामदेव महाराजांना विचारा की तुम्हाला श्री गुरुची प्राप्ती कोणामुळे झाली? तर त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. हे सद्गुरु नायके, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. निळोबाराने विचारलं तर निळोबाराय म्हणतात, केला निळा केला निळा केला निळा पावन. आता जगद्गुरु तुकोबारायांना आपण विचारू की तुमचा उद्धार कोणामुळे झाला? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तसं कबीर महाराजांना विचार तर कबीर महाराज म्हणतात, सद्गुरु शरण करलो बाबा, जन्म मरण दूर करलो, विठ्ठल. तसे भारतीय स्त्रियांमधील एक मदालसा नावाची स्त्री आपल्या मुलाला उपदेश करते की बाळा, तुला जर तुझा आत्मउद्धार करून घ्यायचा असेल तर तू संतांच्या समुदायामध्ये राहा आणि त्यातील जो ब्राह्मणिक संत असेल तू त्याला आपला गुरु बनव, तुझा उद्धार होईल, विठ्ठल विठ्ठल. हे हिंड हा झाला अभंगातील पहिला मुद्दा. मग तुम्ही म्हणाल महाराज, या जगामध्ये खोटे पण संत असतात का? तर हो, खोटे सुद्धा संत असतात. दाढी वाढवणे, जटा वाढवणे, अंगाला राख लावणे, भगवे वस्त्र परिधान करणे ही संतांची बाह्य वेशक्रिया धारी आहे. या जगामध्ये खोटे सुद्धा संत आहे आणि तुमच्या आमच्या सारखे लोक त्या खोट्या संतांना खरे संत समजून त्यांच्या मागे लागून आपलं जीवन बर्बाद करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी खरं लक्षण संतांचे खरे संत ओळखण्याकरता त्यांच्यासारखं झालं पाहिजे. आपल्याला जर संतांना ओळखायचं असेल तर आपण त्यांच्या जातीचे झालो पाहिजे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हे रगबाळ्याचे काम नाही, विठ्ठल विठ्ठल. आता जटा वाढवणे, दाढी लावणे, अंगाला राख लावणे ही साधूची बाह्यवेश क्रिया आहे. टिळा टोपी गंध लावी, जगी मी एक गोसावी, अशा लोकांच्या मागे लागून अज्ञानी माणसाची फसवणूक होते. म्हणून सर्व संतांनी जिथं तिथं सर्व संतांचा, खऱ्या संतांची माहिती दिलेली आहे. आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण त्यांना खऱ्या संतांची माहिती दिली पाहिजे. आजकालचे लोक तसे राहिले नाही. कोणी जर विचारलं का हो हे संत खरे आहेत का, तर लोक म्हणतात नाही हे संत खरे नाही. जे संत खरे आहेत त्यांना नाही म्हणतात, जे संत खोटे आहेत त्यांना म्हणतात की हे खरे संत आहे, विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला खरे संत ओळखण्याकरता काय करावं लागेल?
तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्याला जर खरे संत जाणून घ्यायचे असेल तर आपण त्यांच्यासारखं झालं पाहिजे. तुका म्हणणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमा येईल कळू. आपण जर त्यांच्यासारखं झालं तेव्हा त्यांचा महिमा आपल्याला कळतो. आणि संतांचा महिमा सहसा कुणाला कळत नाही. संतांचा महिमा आगम निगम आहे. संतांचा महिमा कोणाला सुद्धा कळत नाही. ज्याला शब्दाचं ज्ञान झालं तो सदा संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाराय तुम्ही अभंगामध्ये सांगतात की झुंजार हे विष्णूचे दासच आहे, असं कसे होऊन? तुकोबाराय काय सांगतात की या जगामध्ये झुंजार फक्त विष्णूचे दास आहे. पण हे साधक म्हणू लागले जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला हे पटत नाही. ते जर झुंजार असते, त्यांच्या अंगामध्ये जर ताकद असती तर त्यांनी प्रतिकार केला असता ना. बरोबर आहे की नाही? आता आपल्या वाटी गेल्याच्या नंतर आपण त्यांना अरे म्हणले का आपण अरे म्हणतो, हा आपला स्वभाव आहे. आजी हवंच म्हणते विठ्ठल विठ्ठल. ओ त्या ज्ञानोबाराला भिक्षा मिळू दिली नाही. ते भिक्षा मागण्याकरता गेले तर त्यांच्या झोळीत शेण फेकलं, माती टाकली, तरी सुद्धा ज्ञानोबाराय काही सुद्धा बोलले नाही. का त्यांच्या अंगामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती का? होती. अहो त्या दुसऱ्या संतांचा सोडा, तुम्हाला त्या बंबाजी भावानं काठीच्या काड्याने मारलं तरी तुम्ही संध्याकाळी ते कीर्तन आले नाही म्हणून तेलाची वाटी घेऊन त्यांचे हातपाय दाबण्याकरता गेले. तुमच्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांच्या अंगामध्ये शक्ती असून सुद्धा संत प्रतिकार कधीच करत नाही. कोणालाच संत प्रतिकार करत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले की जगामध्ये फक्त झुंजार विष्णूचे दास आहे. अभंगाचं प्रथम चरण. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की झुंजार फक्त विष्णूचे दास आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही एवढ्या उच्च स्थितीला पोहोचले गेलेलो आहे. आम्ही एवढ्या उच्च स्थितीला पोहोचलो, आम्हाला ज्ञान अग्नी प्राप्त झालेला आहे. म्हणजे जसं आपण जाळ लागला की त्या जाळामध्ये वल्ल काच काही टाका, ते काय होतं तर ते जळतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पापही केलं आणि पुण्यही केलं तरी ते आम्हाला लागत नाही. आपल्या लोकांचं कसं आहे, केलेलं कर्म हे आपण आपल्यावर घेतो. चांगलं कर्म जर केलं तर आपण काय म्हणतो, हे मी केलं. गावाचा विकास जर झाला तर तो काय म्हणतो, मी केलं. गावाचं वाटोळ झालं की कोण होते ते आम्हाला काही माहित नाही. गावाचं कल्याण झालं की आपण पुढाकार घ्यायचा आणि गावाचं वाटोळ झालं की आपण मागे सरायचं. याला काही अर्थ आहे का? पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पापही केलं आणि पुण्यही केलं तरी ते आम्हाला लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप झालेलो आहे. या अग्नीमध्ये तुम्ही काहीही टाका, पाप टाका, पुण्य टाका. पण जगद्गुरु तुकोबाराय
तुम्ही म्हणता जगामध्ये विष्णूचे 10 शूरवीर आहे, मान्य आहे आम्हाला, पण त्यांनी युद्ध कोणाबरोबर केलं ते सांगा ना. तुम्ही युद्ध कोणाबरोबर केलं मला सांगा. युद्ध म्हणलं की शत्रू आले. आज तुमचे व्हायला का भांडणं कधी काय झुपड्या धरून राहणार करायला काळजी नाही. शांती माझी. आजकालच्या बाया ऐकत नाही रे, ऐकत नाही. आमच्या गावात भांडणं झाले, मग आम्ही असं 4 चौघ बसेल भांडणं झाले गावात. मग मी ते दोघं होतो. मग एक बाई आली म्हणे, महाराज तुम्ही काही तंत्र मंत्र शिकलं तर सांगा. बाया आले, शांत बसन म्हणे बाया. म्हणलं आजी आम्ही सगळे तंत्र गिंत्र पाठ करले, पण ह्या तंत्राच्या पुढे आमचं तंत्र बंद पडतं. सगळ्यात बेकार जर तंत्र कोणतं तर हे तंत्र आहे. या तंत्राच्या पुढे आमच्या तंत्राचा ठिकाणच लागत नाही. या तंत्राच्या पुढे सगळे तंत्र फेल आहे. जे मेन तंत्र यायचं ते तंत्र तर काही बोलू शकत नाही आपण. काय मग आपण तर त्यांच्या कुठंच काही नाही. जे मेन तंत्र तुमचं आजी बाबा आपले बाबाचं तर काही चालत नाही. आजी नावाच्या ओ खाली बसा, बसले बाबा खाली. आजीनं म्हणलं वावरात जायचं नाही जायचं वावरात. तिकडं बंद जळलं तरी चालतं, पण वावरात जायचं नाही. मग जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्ही युद्ध कोणाबरोबर केलं तर जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात आम्ही कामाबरोबर युद्ध केलं. जाई होतो माते न करी सयास, आम्ही विष्णुदास तैस नव्हे. आम्ही क्रोधाबरोबर युद्ध केलं. बंबाजी भावना काठीच्या काडीनं मारलं तरी आम्ही संध्याकाळी त्यांचे हातपाय दाबणे करता गेलो. आम्ही लोभाबरोबर युद्ध केलं. सोने रूपी आम्हा मृतके सबान, माणिक पाषाण खडे जैसे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा शूरवीर कोणाला म्हटलं जातं? ताकदवान शूरवीर कोणाला म्हटलं जातं? ज्यानं काहीतरी पराक्रम केला, 2-4 लोकांचे मुंडके कापले, तेव्हा लोक त्यांना म्हणतात की नाही हे खरं शूरवीर आहे. एक माणूस काय करायचा, सतत आपल्या घरात बायको स्वयंपाक करत असली, ती 1800 रुपयाची तलवार घेऊन जायचा बोटेल. बायको कशी जायचा अशी फिरवायचा, कापून टाकीन मुंडकच मोडीन. बायकोनं 4-10 5-10 ऐकून घेतलं. बायको हुशार होती. बायको म्हणली येऊन जाऊन मायापाशी आता तलवार घेणं कापून टाकीन मुंडकच मोडीन. अशी एक खिजली वो बायको. बायको म्हणे तुम्ही एवढे पराक्रमी ना? हा म्हणले हो मी पराक्रमी आहे, शूरवीर आहे म्हणे मी. मग म्हणे काय करा तुम्ही युद्धभूमीवर जा आणि 2-4 लोकांचे मुंडके मोडून घरी आणा, तो आम्ही तुम्हाला शूरवीर म्हणेन. यो म्हणे झालं म्हणे यो म्हणे हा तुम्हाला यो बी 90 फंटर 90 मारले गेला युद्धभूमीवर. पहिले नेमकंच युद्ध झालं होतं. सगळे युद्ध मृत्युमुखी पडले होते. शत्रू सगळे मृत्युमुखी पडले होते. यो बसला होती. यो म्हणतो आता काम झालं आपलं. यानं पोतडी काढली, हात पाय सगळं भरलं तिच्यात, सगळे अवयव भरले. तो घरी आला ते पोतडी धरले बायकोच्या पुढे आपटले. हे घे म्हणे. बायकोनं काढलं ते सगळे पार्ट. बायको म्हणली क हिच्यात तर सगळे हात आहे, पाय आहे, छाती आहे, पोट आहे, सगळे म्हणे याच्यात मांड्या आहे, पोटरे आहे, पण याचं मुंडकं कुठं आहे? तेव्हा तो म्हणे याचं मुंडकं मी तिथं जायच्या आधी कोणतरी उचलून नेलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा व्यक्तीला शूरवीर म्हणता येतच नाही. मग परत साधक तुकोबारांना विचारता महाराज मग युद्ध करताना शस्त्र सामुग्री लागते जवळ. म्हणजे हो मग तुमच्या विष्णुदासाना तुमच्या विष्णूचे जर शूरवीर आहे ना, मग त्यांनी युद्ध करताना शस्त्र सामुग्री कोणती वापरली? अभंगाचं 2रं चरण.
गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसला असे. आता साधकांना प्रश्न पडला. साधक तुकोबारायनं म्हणू लागले, तुकाराम महाराज तुम्ही खोटं बोलता पण जरा रेटून बोलता. अहो युद्ध करताना जर नामाच्या बळावर युद्ध झालं असतं तर मग प्रत्येक युद्धाने नुसतं नामचिंतन करून शत्रूवर विजय मिळवला असता ना. त्यांना शस्त्र सामुग्रीची काय गरज पडली असती. पण जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे गोविंद प्रभूचं नामचिंतन करतात हे विष्णूचे दास, त्यांच्या बळावर प्रत्येक युद्धावरती विजय मिळवतात हे फक्त गोविंद प्रभूच्या नामामुळे. विठ्ठल विठ्ठल म्हटलं. जगद्गुरु तुकोबाराय ते दिवसातून एकदा दोनदा नामचिंतन करत असतात. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाही, रात्र न करे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्र त्यांना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, संध्याकाळ कळत नाही, सकाळ कळत नाही, काहीही कळत नाही. एकदा का ते भजनामध्ये गुंग झाले तर त्यांना काहीही आठवत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणतात त्यांनी नामचिंतनाच्या बळावरती ते युद्धावरती विजय मिळवतात, मान्य आहे आम्हाला. पण ते जागेत सुद्धा नामचिंतन करतात, मान्य आहे आम्हाला. अजून कशा कशात नामचिंतन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणते ते जागी असलात तरी नामचिंतन करतात, सुषुप्तीत सुद्धा नामचिंतन करतात आणि स्वप्नात सुद्धा नामचिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल. आपण स्वप्नात दुसरे स्वप्न पडते आपल्याला. एक शेजारचा माणूस वावरात गेला, वावरात तुमच्याकडे वावर म्हणते ना का शेत म्हणते, शेत वावर. तो शेतात गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला एक भला मोठा साप दिसला. आणि साप दिसला मग तो काठी घेऊन त्या सापाच्या अंगावरती धावला. पण तो साप तिथून पळाला. त्याला त्या सापाला मारता आलं. बोलत चला आपल्याला बोलणार माणसावरती जाऊ मी घरी. बोला ना. पाहिला तो साप ना. पण त्याला त्या सापाला मारता आलं. जोरात मारता आलं. जेवले नाही पाहिजे ती भाजी एवढी भारी झाली मला आता झोपी राहिली. झोपू मी तुम्ही सांगा चला बोलत चला. त्याला त्या सापाला मारता आलं नाही. हे पट्टा आपल्याला असं त्या सापाला त्याला मारता आलं नाही. आणि मग संध्याकाळपर्यंत तो त्या सापाच्या बाऱ्यामध्ये विचार करू लागला. आपल्या वावरामध्ये भला मोठा साप आहे, आपल्या वावरामध्ये भला मोठा साप आहे. त्यानं तो जप चालू करून दिला. साधू संत म्हणतात की भजन करा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. लोकांचा संसार माझा मी संसाराचा. संसाराला पण ती आग लागली तरी हो म्हणतो संसार माझा मी संसाराचा. मेल्यानंतर संघ काहीच येत नाही. तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर देवाचं नामचिंतन करा. देवाचं नामचिंतन जर केलं तर स्वर्गात जागा भेटल, नाही तर मग नरकाशिवाय दुसरा रस्ता. हे डायरेक्ट 100 रुपयाचे बॉन्ड लिहून घ्या तुम्ही. खोटं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तो घरी आला. रात्रीचे 8 साडेआठ वाजले. जेवला आणि झोपी गेला. बरोबर 12:30 वाजता त्यानं जप चालू केला. अरे वाचवा वाचवा, धावा धावा, यो सापाला, माझ्याकडे साप येतो. बायको उठली, पोरं उठले, बाप बी उठला, माय बी उठली, शेजारचे पाजारचे सगळे आले, काठे घेऊन आले, दगड घेऊन आले. हे उठला. म्हणे रामभाऊ कुठे साप. रामभाऊ म्हणे काल माझ्या वावरात. म्हणे मग काल तुमच्या वावरात होता, आम्हाला कशाला बोलवलं. म्हणे मी कुठं बोलवलं. म्हणे तुम्ही आता आडायला लागले, साप माझ्याकडे आला, वाचवा वाचवा वाचवा. म्हणे मला ते स्वप्न पडलं. म्हणे असे स्वप्न पडल्यावर तर आम्हाला हार्ट अटॅक यायची काम आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की विष्णूचे दास हे तसं भजन करत नाही. याच्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबाराय कोण आहे तुम्हाला माहित आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी काय कार्य केलं ते तुम्हाला माहित आहे का नाही. आधी काय करायचं भजन गाता कोण लिहिला. जगद्गुरु तुकोबारायांनी आजीचं बरोबर आहे भजन पण केलं. त्या भगवान पंढरी गाथा लिहिला, भजन नाही केलं. मग भजन आहे सुद्धा. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन सुद्धा केलं आणि गाथा सुद्धा लिहिला. पण जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा भजन करायचे
तर भजन करत असताना जगद्गुरु तुकोबारायला कुठलेही भजनामध्ये आड आवडत नव्हती. जगद्गुरु तुकोबाराय एकदा भजन करायला बसले आणि बसल्याच्या नंतर भंडारा डोंगरावरती भजन करत असताना एक नारी जगद्गुरु तुकोबाराय जवळ गेली आणि नको नको ते बोलायला लागले, घाण घाण चाळे करायला लागले आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या नारीला म्हणतात, जाई हो तू माते न करी साया. जाई वो तू माते जाई. वाह वाह वाह. जाई वो तू माते जाई वो तू माते. विष्णुदास तैसे नवे आम्ही विष्णुदास तैसे नवे. जाई वो तू माते जाई वो तू माये. जगद्गुरु तुकोबाराय त्या नारीला म्हणतात की जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णूचे दास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हटले आम्ही तसे नाही. जगद्गुरु तुकोबारायचं काय असायचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय रोज सकाळी उठले की भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर. किती डोंगर झाले आधी? 3. तुम्ही जाणतो आधी किती डोंगर झाले? डोंगर किती झाले? डोंगर 3. कोणते कोणते? भंडारा, घोराडेश्वर, भामचंद्र, घोराडेश्वर. 3 ठिकाणी. कधी कोणत्या डोंगरावर ते ठरलेलं राहायचं का? काय? हा देव. बरोबर आहे आजी तुमचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबाराय रोज असं नामचिंतन करण्याकरता जायचे आणि जगद्गुरु तुकोबारायची आई म्हणजे आवली माता या रोज जगद्गुरु तुकोबारायला जेवण्याकरता डबा घेऊन जात होत्या. पण त्या जिजा मातेला कळत नव्हतं की जगद्गुरु तुकोबाराय आज कोणत्या डोंगरावरती भजन करण्याकरता गेलेले होते. त्या रोज दोन्ही डोंगर फिरून यायच्या आणि मग जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या डोंगरावरती गेलेले असायचे की मग जिजाबाई म्हणजे जिजामाता त्या डोंगरावरती त्यांचा डबा घेऊन जात होत्या. आणि मग असं करता करता बरेच दिवस लोटले गेले. मग एकदा जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायने म्हटलं, अहो तुम्ही नामचिंतन करण्याकरता जाता मान्य मला, पण मला सांगून जा जर तुम्ही आज कोणत्या डोंगरावरती जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. माझी खूप परेशानी होती. मला 2 डोंगर फिरून परत तुमच्याकडे यावं लागतं. मला सांगून जा आज तुम्ही कोणत्या डोंगरावरती जाणार आहे. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं, अगं आवले तुला खरं सांगू का, मी ज्या वेळेला आपल्या गावाच्या बाहेर जातो त्यावेळेला मला कळत नाही माझे पाय मला
जिकडे रस्ता दिसन तिकडे घेऊन जातात. मला कळत नाही मी आज कोणत्या डोंगरावरती आलेलो आहे. ज्या वेळेला मी डोंगरावरती गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं येतं की आपण आज कोणत्या डोंगरावरती भजन करण्याकरता आलेलो आहे. मग जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना म्हटलं का हो मग मला असंच फिरावं लागेल का? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तू टेन्शन घेऊ नको, नो टेन्शन फ्री, तू टेन्शन न घेऊ म्हणले. मी सांगतो तुला, आपल्या गावाच्या बाहेर आले की 3 रस्ते फुटते. एक भंडारा डोंगर, दुसरा भामचंद्र डोंगर आणि तिसरा घोराडेश्वर डोंगर. या तिन्ही डोंगराची माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल समजायचं की आज मी त्या डोंगरावरती गेलेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असा सोपा मार्ग सांगितल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी जिजाबाई गावाच्या बाहेर आल्या. त्यांनी भंडारा डोंगराची माती आपल्या कानाला लावून पाहिली पण तिच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला नाही. त्यांनी भामचंद्र डोंगराची माती कानाला लावली त्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला नाही. त्यांनी घोराडेश्वर डोंगराची माती कानाला लावली त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला. समजून गेले की आज आपले पतिदेव जगद्गुरु तुकाराम महाराज या डोंगरावरती भजन करण्याकरता गेलेले आहे. विठ्ठल. म्हणजे साधू संतांनी दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. जगद्गुरु तुकोबारांनी सर्व संतांनी एवढं भजन केलं की त्यांचे पाऊल ज्या मातीला लागले त्या मातीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघू लागला. ही संतांमध्ये असलेली ताकद आहे. आणि तुम्ही आम्ही ज्या रस्त्यांना तो मागं कोणी कुत्रा येत नाही आपल्या. जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत पाहुणे रावळे सगळे भाऊ 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 करते. आणि चुकून चुकून मोठाले लोक हे लोकांच्या नांदी लागायचं नाही. एका गावामध्ये एक माणूस होता, मोठा माणूस होता. 2-4 कार्यकर्ते आले म्हणे भाऊ तुम्ही इलेक्शनला उभे राहा, पैसे वाटू तुम्ही निवडून आले. दुराडास मग भाऊ राहिले इलेक्शनला उभे. इलेक्शनला उभे राहिले कार्यकर्ते म्हणले भाऊ तुम्ही आता एक काळं शर्ट आणि काळी पॅन्ट घ्या. नाही म्हणे ढोळ शर्ट आणि काळी पॅन्ट घ्या भारीच असेल. आता एक बूट घ्या म्हणे, एक काळा घोडा घ्या आणि सांगाला स्कॉर्पिओ. घेतला भाऊ ना घोडा, झाला भाऊ सरपंच. भाऊ राहिला एक वर्ष आला भाऊ. मग 1 वर्ष निवडून आला, भरं कमवलं भाऊ ना. पण कार्यकर्त्याला बेकार राहते भाऊ आपल्याला हे करायचं पाहिजे, पैसे घ्या त्यांना भाऊ. आणि मग त्या कार्यकर्त्या आणि मी एक दिवस असं निवड आलं, इलेक्शन झालं भाऊ त्या इलेक्शनात पडले. जाऊ द्या भाऊ होतच असतं काही नाही. भाऊ न 25 एकरावरचं 2 एकरावर आणून टाकलं. 2 एकरावर कार्यकर्त्याच्या नांदा 2 एकरावर आणून टाकलं. कार्यकर्ते इकडे सुटापुटात हिंडते. कार्यकर्त्यां म्हणलं भाऊ कुठे? कार्यकर्त्यांचे येडं होतं त्याला काय समजत होतं. येडा खाली येडा बाबडी खाली पडलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संगत सुद्धा चांगल्याची करा. जशी संगत केलं तसं आपला आचरण. तुम्ही बेवड्या संगतीत गेले तर 90 मारणं शिकणार आहे, सहज आहे. पण यायच्या संगतीत जर गेले तर टाळ वाजवणं तर शिक्षण. यांच्या संगतीत गेल्यावर पकवाज वाजवणं शिक्षण. यांच्या संगतीत गेल्यावर 2 ताली म्हणणं शिक्षण. टाळ वाजवा टाळ टाळ. संत सज्जनाची जोरदार काळ वाजवा महाराज. बरोबर पॉइंटवर प्रमाण दिलं महाराज ना. पॉइंट म्हणजे अशी शस्त्रे आपल्याकडे. शत्रू तिकून आला की इकून आहे शस्त्र तयार. एका गोळी शस्त्र डबल उठतच नाही शत्रू.
असं विठ्ठल विठ्ठल. म्हणून संगत अत्यंत महत्वाची. जशी संगत केली तसं माणसाचं आचरण घडतं. तुम्ही बेवड्याच्या संगतीत जा. 3 बेवडे एकदा रस्त्याने चालले आणि रस्त्याने चालत असताना बेवड्याला जायचं होतं इथून चिखलीले. चिखली किती लांब मारायचे इथून 12 किलोमीटर. चिखली न जायचं मग त्याला लांब कोणतं गाव लांब लोणार. लोणार गाव. लोणार किती लांब आहे 22. मग त्याला 22 किलोमीटर जायचं होतं. बेवडे जवळ आले. ऑटोवाल्या जवळ गेले. ऑटोवाले म्हणे भाऊ आम्हाला लोणारला जायचंय. ऑटोवाला म्हणले बसा 100 रुपये तुम्हाला नेऊन घालतो लोणारला. ते बसले ऑटो. आणि मग याला माहिती होतं हे बेवडे यायला काही समजत नाही. त्यानं काय केलं ऑटो चालू केली जागीच रेस दिली. अशी फिरून आली गोल चक्कर आणि म्हणे उतरा आलं तुमचं स्टेशन. बेवडे उतरले खाली. एका बेवडं उतरलं त्यानं पहिले 100 रुपये दिले. दुसरं उतरलं ते निघून गेलं. तिसरं उतरलं त्यानं अशी कडाल तशी कानाखाली मारली. म्हणजे समजतं का तुला त्या ऑटोवाल्याचे इंडिकेटर लागले. त्याला वाटलं आता याचं लक्षात आलं की आपण इटा फिरलो. अरे म्हणे समजतं का तुला एवढ्या जोरात गाडी चालवत असते का. पडलो असतो ना मी. विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबा आहे म्हणतात झुंजार शूरवीर फक्त विष्णूचे दास आहे आणि ते गोविंद प्रभूचं नामचिंतन करतात. आता एकदा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि उद्धव हे अर्जुनाकडे जायला निघाले. भगवान पांडुरंग परमात्मा असेच उद्धवाला म्हणाले उद्धवा चल आपण आज कुठेतरी फिरायला जाऊ. उद्धव म्हणाला हा देवा चला ना मुंबईला जाऊ आपण बीचवर जाऊ म्हणे मुंबईच्या. देव म्हणाले हा मुंबईच्या बीचला नाही तिथले आतंकवादी घुसले म्हणते आता मुंबईला नाही जायचं. मग म्हटलं कुठे जायचं म्हणे आपण हस्तिनापूरला जाऊ. हस्तिनापूरला कोण राहत होता अर्जुन राहत होता. हस्तिनापूर म्हणजे मागच्या काळातला हस्तिनापूर म्हणजे आताची दिल्ली. हस्तिनापूरला जाऊ म्हणे आपण अर्जुनाकडे. तो माझा सर्वात श्रेष्ठ भक्त आहे म्हणले. तो सतत माझं नामचिंतन करत असतो. आपण त्याच्या भेटी करता जाऊ. उद्धव म्हणाला देवा तुला काय येडं भरलं का. उठलं की सुटला हस्तिनापूर. उठलं की सुटला हस्तिनापूर. कुठं फिरायला जायचं की तो हस्तिनापूरलाच निघतो. आणि मग देव म्हटले नाही तिथं जायचं आपल्याला. माझा श्रेष्ठ भक्त आहे म्हटले तिथं जायचं आपल्याला. आणि मग उद्धवाला जरा गर्व चढला. म्हणले माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त. अरे त्या अर्जुनानं 3-4 बायका केल्या. मी अखंड ब्रह्मचारी. मी अजून लग्न सुद्धा केलं नाही. देव म्हणते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे म्हणजे जाऊनच पाहू आता. आणि मग उद्धव आणि देव निघाले. ते द्वारकेच्या मार्गाने हस्तिनापूर मध्ये आले. आल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल. नेमके अर्जुन शिकार करून घरी आले आणि जेवण केलं. झोपी गेले होते. सुभद्रेच्या मांडीवरती आपलं मुंडकं होतं आणि सुभद्रा माता अर्जुनाचे केस वाळवत होत्या. आणि मग देव आणि उद्धव तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर बराच वेळ उभे राहिले. आणि मग उभं राहिल्याच्या नंतर बराच वेळ त्या ठिकाणी उभे राहिले. पण सुभद्रेने त्यांना काही खाली बसा असं म्हटलं नाही. त्यावेळेला नाईलाजानं पांडुरंग परमात्मा उद्धवाला म्हणले उद्धवा बैस म्हणले खाली. विठ्ठल विठ्ठल. उद्धव म्हणाला वा देवा अरे ज्या जिथं आपला सत्कार नाही काही नाही आदर नाही तिथं तू जातो. तिथं आपल्याला बसा म्हणण्याची पद्धत नाही. आणि जिथं आपल्याला पंच पक्वान आदर सन्मान भेटतो तिथं तू येत नाही. त्याला नुसत्या तारखा देतो. इथं येईन आणि तिथं येईन. इथं उठलं सुटला पळतो. आणि मग बराच वेळ तसे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि उद्धव खाली बसले. आणि मग बसल्याच्या नंतर आणि मग उद्धव देवाला हळूच म्हणते देवा तुमच्या भक्ताच्या घरी पाणी घेणे प्यायची काही पद्धत आहे विचारायची पद्धत आहे का नाही. पाहुणे एवढ्या उन्हातानाचे दमून आले. त्यावेळेला नाईलाजानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सुभद्रेला म्हणतात ओके सुभद्रे आम्ही फार उन्हातून प्रवास करून थकून आलो. थोडं पाणी आणशील तर बरं होईल प्यायला. त्यावेळेला सुभद्रा माता म्हणू लागले अरे देवा तुला समजत नाही का मी माझ्या पतीचे अर्जुनाचे केस वाळवते. जा तिथं पाठीवरती गिलास आहे आणि खाली रांजणामध्ये पाणी आहे. तू एक गिलास पी आणि मला एक गिलास भरून आण. विठ्ठल विठ्ठल. आणि मग पांडुरंग परमात्मा गेला पण त्या रांजणीमध्ये पाणी नव्हतं. आणि मग पांडुरंग परमात्मा सुभद्रेला म्हणतात अगं सुभद्रे या रांजणीमध्ये पाणी नाही. मग सुभद्रा माता म्हणतात देवा तुम्ही आता इथं केस वाळवा मी पाणी आणते. आणि मग सुभद्रा माता गेल्या पाणी आणायला आडावर. आणि मग पाणी आणायला गेला. बराच वेळ झाला. देव अर्जुनाचे केस वाळवत होते. बराच वेळ झाला पण अजून सुभद्रा काही घरी आली नाही. मग देव उद्धवला म्हणाले देवा उद्धवा तू काय कर तू इथं बस अर्जुनाचे केस वाळव मी जाऊन पाहून येतो.
आणि मग देव म्हणले हा आता तुम्ही केले आता लोक ड्युटी आता आमची लावून द्या. मी नाही घेणार म्हणले. देव म्हणू लागले उद्धवा त्याच्या मांडीवर नको घेऊ पण माझ्या करता तर त्याचं डोकं मांडीवर घे. उद्धवाला नाहीला झाला. उद्धव म्हणला बर देवा. आणि मग उद्धवानं अर्जुनाचे डोकं आपल्या पायावर आपल्या मांडीवर घेतलं आणि उद्धव केस वाळवायला लागला. आणि भगवान पांडुरंग परमात्मा सुभद्रेला पाहायला गेला आणि मग उद्धव केस वाळवू लागला. 5-10 मिनिटाच्या नंतर अर्जुनाच्या केसामधून जय कृष्ण श्रीकृष्ण असा भजनाचा ध्वनी त्याला ऐकू येऊ लागला. पण ऐकू येऊ लागला पण दिसत कोणीच नव्हतं. त्याने विचार केला म्हणले भगवान तर इथं नाही आपण सुद्धा काही भजन करत नाही मग हे भजन करतं कोण. आणि मग त्याने अर्जुनाच्या नाकावरती माशी बसली आणि मग ते हाणण्याकरता तो खाली वाकला. जसा खाली वाकला त्याचा कान अर्जुनाच्या केसाला लागला आणि त्या केसामधून जय कृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येऊ लागला. संत हे जागृतीत सुद्धा भजन करतात, सुषुप्तीत सुद्धा भजन करतात आणि स्वप्नात सुद्धा भजन करतात. विठ्ठल. आणि मग त्याला त्या भक्ताचा महिमा मग त्याला अर्जुनाचा महिमा कळाला. नंतर त्याच्या लक्षात आलं की देव उठले सुटले इकडे कशामुळे तो तर त्याचं हेच कारण आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारांना विचारण्यात आलं म्हणजे तुकोबाराय केव्हाच सांगताय तुम्ही शस्त्र सामुग्री गोविंद असणे गोविंद शयने. अहो त्यांना ओळखण्याकरता काही सांगा ना. त्यांचा बाह्यवेश काहीतरी सांगा क्रिया सांगा त्यांची काय आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वर करा आणि भजन करा.